नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत एका खास शेतकऱ्याशी. ते केवळ शेतकरी नाही तर पशुवैद्यकीय आणि खिल्लार बैलजोडी अभ्यासक देखील आहेत. त्यांच्या अनुभवातून आपण शिकणार आहोत की बैलजोडीची काळजी, प्रशिक्षण आणि संगोपन आणि शेतीतील उपयोग. तर चला तर मग पाहूया त्यांच्या दृष्टिकोनातून परंपरा ही कशी टिकवली आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं गाव, नाव आणि किती वर्षापासून तुम्हाला खिल्लारचा अनुभव आहे तुझा? माझं नाव रमेश मारुती पुठाणे असं सांगतो. मी सध्या 6 वर्ष झालं जनावर डॉक्टर म्हणजे पशुवैद्यकीय सेवा करायला लागले. आणि खिल्लारचा नाद आम्हाला फार पूर्वीपासून आहे. आमच्या आजोबांच्यापासून खिल्लार बैल आहेत आमच्या घरात. आणि तसंच परंपरा चालवत आमचे वडील चालवले, त्याच्यानंतर आम्ही चालवत होतो. आपण शेतकरी आहात, डॉक्टर आहात आणि खिल्लार अभ्यासक आहात. तर या तीन गोष्टींची तुमची या तिन्हीची ओळख कशी तयार झाली याच्यातून? माझी हे प्रदर्शनामुळं आवड जास्त निर्माण झाली. आमच्या भागात गडिंग्लजला खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा भरते. 20,000 रुपयाचं पहिलं बक्षीस असते, जाती गट, बिनजाती गट आणि बैलजोडी गट. त्यामुळं गडिंग्लज भागातील ठराविक तरुणांना बैलांचा किंवा स्पर्धेचा बऱ्यापैकी नाद चालू आहे. त्याच्यामुळं त्या नादामुळं आम्हाला नाद लागला. आणि आता हे बेकारीचं हे जास्त चालू आहे, शैक्षणिक सुशिक्षित बेकार. त्यामध्ये शेती उपयुक्त असल्यामुळं आम्हाला जरा जनावरांची आवड असल्यामुळं जनावर डॉक्टर की ह्या भागात आम्ही डिप्लोमासाठी अर्ज करून कोर्स करून डॉक्टरकी चालू केली. म्हणजे खिल्लार शेती बघून खिल्लार अभ्यासक पण आणि डॉक्टर पण, ह्या तीन गोष्टींचा तुमचा मेळ चांगला जमला. हो, अगदी 1 नंबर बसला. तरी खिल्लार बैल जोडी आहे की नाही, ही इतर बैलांच्या पेक्षा वेगळी कशी ठरते? इतर बैलांच्या पेक्षा वेगळी म्हणण्यात म्हणजे खिल्लार सारखा काटक बैल दुसऱ्या कुठल्या जातीत बसत नाही. ज्याच्यात म्हणा गीर म्हणा, जर्सी म्हणा, किंवा आपलं दुसरं हे डांगी असे 5-6 जातीची बैल भारतामध्ये आहेत. त्या हिशोबात खिल्लार सारखा त्यासनी काटकपणा येत नाही, राग असत नाही. त्याच्यामुळं आणि काम करण्याची क्षमता कमी असते दुसऱ्या जातीच्या जनावर. खिल्लारमध्ये काम करण्याची क्षमता जास्त असते. तुम्ही त्यांचा कसं संगोपन कराल तसं त्या पद्धतीनं तुम्हाला ते फायदा देत जात असतात. तर शुद्ध खिल्लारची ओळख कशी करायची? म्हणजे त्याचा रंग किंवा त्याची पेटी याच्यात काय तुम्हाला वाटतं? खिल्लारची ओळख ते कसं आहे, आता पूर्वीपासून जे कसं चालत आलंय, पाय सरळ असावेत, शिंग टोकदार बारीक असावी, त्याच्यानंतर वशिंड चांगलं पाहिजे, मापात पाहिजे, पोळ कमी असावं, शरीरावर लव बारीक केस असावं, त्याच्यानंतर शिंगांचा आकार चांगला पाहिजे, त्याच्यानंतर बैलाची वंशावळ. आता सध्याच्या ह्याच्यात वंशावळीवर जास्त काम चालू झालंय. सध्या आता 4-5 वर्षात बैलगाडा शर्यत बंदी उठल्यापासून वंशावळीवरनं खिल्लार बैल जास्त चाललं. म्हणजे तिकोंडी लाईन म्हणा, सिद्धापूर लाईन म्हणा, त्याच्यानंतर माडगावची लाईन खायचे ते, त्याच्यानंतर आठवाडी खान, 3 खाणं असं 3-4 खाणीची बैल चांगली चालवायचं स्पर्धेला बी म्हणा आणि बैलगाडा शर्यतीला पण म्हणा आणि वळू क्षेत्राला पण. तुम्हाला असं खिल्लार जातीच्या संवर्धनासाठी कुठला असा धोका निर्माण झालाय काय? म्हणजे या आपल्या ह्याच्या खिल्लार जातीवर गदा येऊ शकतोय असं कुठलं हे आहे का? काय खिल्लार जातीवर गदा येण्यासारखं म्हणजे इनब्रीडिंग करणं हे? इनब्रीडिंगचं प्रमाण फार चालू आहे. आणि कसं आहे, आमच्या गडिंग्लज, कोल्हापूर जिल्ह्यात गडिंग्लज तालुक्यामध्ये शक्यतो 99% कोणाकडे एका दुसरा वळू असणार. अच्छा. वळूचं प्रमाण फारच कमी आहे. त्याच्यामुळं सिमेंटवर भर जास्त दिला जातो. सिमेंटवर भर दिल्यामुळे वासरांची पैदास व्यवस्थित होत नाही. आपल्याला हवा आहे तसं वासरू मिळत नाही. त्याच्यामुळं काय होते, आणि गायींचं प्रमाण पण कमी आहे आमच्याकडे. काय पावसाळी वातावरण असल्यामुळं गायींचं निगा म्हणा किंवा त्यासनी लागते ते वातावरण आमच्याकडे नसल्यामुळं थोडी गायींची संख्या कमी आहे गडिंग्लज तालुक्यामध्ये. आणि गायीला समजा एक सिमन भरवलं आणि एक वळू भरवला तर त्याच्यात काय अंतर राहतंय? त्याची पैदास कशी पडते चांगली? कसं सिमेंटचा पैदास कसं ठराविक मापक हा एवढाच होऊ शकतो असा अंदाज लागतो सिमेंटचा बैल. वळूचा बैल हा काय किमतीला पुढे जाऊ शकेल ह्याचा अंदाज कोणालाच लावू शकत. वळू लावलेला आणि सिमेंटचं काय हे इथं जाऊनच थांबणार. एक ठराविक साध्या शेतकऱ्यालाही लक्षात येतं. सिमेंटचं कसं ह्याच्यात आपले बायबचे सिमेंट आहेत, त्याच्यानंतर LBDBचे आहे, 4-5 प्रकारचे सिमेंट आहेत. त्याच्यात आपण कुठली घेतो त्याच्यावर अवलंबून असतात ते. चांगली बैलजोडी तयार करायला लहान वयापासून कोणती काळजी घ्यावी? लहान वयापासून म्हणजे त्यांचं
3 महिन्यातनं एकदा डिवर्मिंग करावं लागतंय. डिवॉर्मिंग. म्हणजे जंताचं औषध देणे. त्याच्यानंतर त्यांच्या शरीरात काय कमतरता आहे. आमच्या भागात थोडा पावसाळी प्रमाण जास्त असल्यामुळं जंताचं प्रमाण जास्त आहे आमच्याकडे. पोट सुटणे, त्याच्यानंतर व्यायाम कमी असणे. आता 3-4 महिने बैल घरातच असते. पावसाळा चालू झाला 3 महिन्यानं आता ऑक्टोबरपर्यंत बैल पूर्ण घरातच असते. बाहेर काढायला वावच मिळत नाही. पाऊस असते कायम, त्याच्यामुळं कोकणी भाग असल्यामुळं त्या काळामध्ये जरा खिल्लाराचं जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. पावसाळी टायमात त्यासनी ओढला वारा चारा व्यवस्थित देणे, खुराक व्यवस्थित काय लागेल ते देणे. त्याच्यानंतर डिवर्मिंग करणे टायमाला 3 महिन्यात एकदा. आणि खिल्लारला असं सेपरेट अशी काळजी घेण्याची काय गरज नाही, पण हाय ते व्यवस्थित करायला लागते. आता डॉक्टर म्हणून सांगा तुम्ही एक, म्हणजे याच्यावर घरगुती काय आपण करू शकतो का, गावठी औषध किंवा बाकी असं काय? कशासाठी? काय डिवॉर्मिंग साठी किंवा बाकी त्यांना काय मूळ सुटते पायाला किंवा पोट फुगतोय, पचन होत नाही, काटा मारतोय? घरगुती असा आपल्या भागात जास्तीत जास्त वापरणारा येशेल तेल आणि हळद पूड पाचवतात. पोट फुगलं हे झालं तर. आणि थोडं जण दूध पाचवतात. थोडं जण कोणाच्यावर काय नॉलेज आहे कोण तसं त्या प्रकारे करतात. आणि शक्यतो आता ह्याच्यात घरगुती इलाजापेक्षा मेडिसिन डॉक्टरना कोणालाही बोलवून काम करून घेतलेलं बरं. त्यामुळं जनावराला बी धोका होणार नाही आणि त्याच्या डिप्रेशनचा हे येणार नाही. गोष्टीचं निदान चांगलं होईल. त्याच्यानंतर जनावरांची काळजी व्यवस्थित होईल. घरगुती आज केले उद्या कमी होईल, परवा कमी होईल म्हणून वाट बघत बसायला लागते. डॉक्टरला बोलवून करून घेतलं का नाही एका दिवसात कमी होऊन जात आहे. या हवामान बदल आणि हे यंत्र सामग्री आले आता ट्रॅक्टर हे, त्याच्यावर खिल्लारवर काय बैलांवर काय परिणाम होतोय का त्याच्यामुळे? थोडा बहुत परिणाम झाला आहे, पण बैलांची शेती जी जसं सुपीक कसदार होती तसं ट्रॅक्टरनं होत नाही. त्याच्यामध्ये काय होतंय, ट्रॅक्टर हा आपला पाऊस पडला की शक्यतो थांबवतात. बैलांचं तसं नाही, किती पाऊस असू दे काय असू दे बैलांच्यावर शेतातलं काम करू शकतो आम्ही. पण लोकांचा समज असा झाला की बैलांनी एक हेक्टर रांगायला म्हणजे असं करायला 1 आठवडा लागला तर ते ट्रॅक्टरने एका दिवसात काम होते. एका दिवसात काम होतंय, पण 6 दिवस बैल एक हे बैल त्या मातीत फिरला की त्या मातीची चवच वेगळी असते. म्हणजे बैल पिकायला बैलाचं पाय. आमच्या भागात बैल हा आम्ही प्राणी म्हणून बघत नाही, एक घरातील सदस्यच किंवा आम्ही आमच्यासाठी देव म्हणूनच आम्ही त्यांचा सांभाळ करत आहे. देवच आम्ही शेतात फिरवतो 6 दिवस. त्या हिशोबानं केलेलं बरं असतं. आणि बैल जोडी सांभाळताय तुम्हाला अशा कोणत्या मोठ्या अडचणी येतात काय? अडचणी येतात. काही वेळेला व्यापाऱ्यांच्याकडे दगापटका होऊ शकतोय. काही वेळेला खरेदीच्या वेळी चुकीचा कमी माहिती असल्यामुळं चुकीचा खोंड घेऊन हे आहे ते आहे म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळं ते फरक पडू शकतो. हो. आणि अजून काय वाटते, जनजागृती झाले काय खिल्लारबद्दल इकडे? आता ह्या 2 वर्षात जरा बऱ्यापैकी झाले. तर तरुण शेतकऱ्यांनी बैल जोडीकडे पाहण्यासाठी वळावे असं वाटतंय का तुम्हाला? वळावे असं आम्हाला तर मनातून इच्छा आहे वळावे असे, पण ज्याची त्याची इच्छा असते, जे ते वळावं सोडावं त्यांच्या इच्छेवर असते. पण आता कसं आहे, आता तर बैलगाडा शर्यत चालू झाल्यामुळं खिल्लार खोंडांची वागणी, त्याच्यानंतर त्यांची किंमत ह्याच्यात भरपूर फरक पडला. आता चांगल्या जातीचा खोंड घेऊन 6 महिने सांभाळून जर विकायला गेला तर बऱ्यापैकी फायदा मिळू शकतोय. एका उत्पन्नदार म्हणजे क्लास 1 अधिकाऱ्यासारखा फायदा बी मिळू शकतो ह्या क्षेत्रात. आता ते आपल्यावर डिपेंड असतं, आम्ही फायदा घ्यायचं काय त्याचं नुकसान करून घ्यायचं. त्याची बैलाची निगा कराल त्याच्यावर आमचा फायदा ठरलेला असतो. आता पुण्या साईडला घाट शर्यती जोरात व्हायला लागल्यात, तिथं बैलगाडा शर्यती, आणि तिथली सर्रास बैल ही आपल्या या कर्नाटकच्या पट्ट्यातून घेऊन मला पटणार नाही. 99% पालखीची बैल म्हणा किंवा मोठी बैल म्हणा, तुकाराम ही सुरुवातीला आमच्या गडिंगलाच बेंद्राला कुठल्या गटात येऊन गेलेलेच असतात. एक तर बिनदातीला तर येऊन गेलेला असतोय, किंवा दाती गटात तर येऊन गेलेला असतोय, किंवा बैलजोडी गटात. तर पालखीच्या मानाला जी बैल आहेत आता सध्याला पण एकही बैल असा नाही की आमच्या गडिंगलाच बेंद्राला येऊन गेला नाही. म्हणजे तिकडे जेवढी बडाव बैल मोठी बैल म्हणा किंवा आता 4-6 दात बैल म्हणा जी काय आहेत ती आमच्या भागातून गेलेलीच आहेत. आता एका शेतकऱ्यासाठी त्याला चांगली बैलजोडी घ्यायची आहे तर ते कोणत्या वयाची घेतली पाहिजे जेणेकरून त्याला परवडेल आणि त्याला हे पण होईल, त्याची शेतीची कामं पण चांगली होतील? असं कमीत कमी 2-2.25 वर्ष वयाची बैल घ्यावी. फक्त शेतीसाठी घ्यावं, किंवा आपल्या
कुठल्याही क्षेत्रासाठी असू दे, पण 2 वर्षाचा बैल घेतलेला बरं असतं. बरं त्याच्या पुढे म्हणजे आम्ही पाहिजे तर शेती करून घेऊ शकतो, व्यवस्थित सांभाळला प्रदर्शन बी करू शकतो, त्याच्यानंतर स्पर्धा करू शकतो, पळावला चालू शकतो. पण 2 वर्षापर्यंत बैलाचा अंदाज लागत नाही. अंदाज लागत नाही. हां, तो बैल असाच होईल. 2 वर्षाचा बैल झाला की नेमका काय होतं हे अंदाज करेक्ट लागतं. हा बैल शेतीला जाणार, काय स्पर्धेला जाणार, काय पळावला जाणार, त्याचं गुण 2 2 वर्षानंतरच चांगल्या प्रमाणात नावावर पळायचं. हे बैल आता ही कामाला असतात शेतकऱ्याकडे, तर कोणत्या वेळेत त्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून काम करून घ्यावं किंवा कोणत्या वेळेत ते जास्त ऍक्टिव्ह असतात आणि त्यांना काम करण्याचा रग पण असतोय? आता सकाळचं 6, 6:30, 7 पर्यंत बैल झुपतात आमच्या भागात. 7:30 सकाळी. हां, सकाळी 7:30ला झुपून 9:30, 10 वाजेपर्यंत बैल सोडतात. त्याच्यानंतर परत 4 नंतर झुपून 6, 6:30 वाजेपर्यंत काम करून घेऊन सोडतात. त्या वेळेत कसं असतंय, उन्हाचं प्रमाण कमी असतंय, त्याच्यामुळं बैल जास्त हे थकत नाही, जास्त गरम होत नाही. त्याच्यानंतर त्यांनी जास्त त्रास होत नाही. ओढायला काम बी उन्हात जेवढं काम होतंय तेवढं ऊन कमी असल्यावर त्याचे जास्त दुप्पटीनं काम होतं बैलाच्याकडे. आजच्या काळात ही बैलजोडी फक्त शेतीसाठीच उपयोग आहे का, याचा अजून कोणता उपयोग आहे? त्या काळात शेतीसाठी म्हणा किंवा व्यवसाय म्हणून म्हणा, शर्यत क्षेत्रात म्हणा, म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर आता शर्यतीचे बैल घडवत असला तर तुम्हाला तिकडे विकून चांगले नफा कमवायला पण त्या क्वालिटीची वासरं. बैल कसा आहे, 2 वर्षाच्या नंतर त्याच्या अंगातली रग, त्याच्या अंगातली करंट, त्याचा राग ह्याच्यावर ठरतो तो कुठल्या क्षेत्रात जाईल. ते आपण घेताना त्या पद्धतीने आम्हाला कुठल्या पद्धतीचं कडवायचं आहे बैल ते बघूनच घ्यायला लागते. सुरुवातीला घेताना आपल्याला शांत समाधान बैल पाहिजे असला तर ते स्पर्धेच्या लायकीचा बैल तसा आहे. आता ह्यो बैल आमचा एकदम शांत बैल आहे. शांत. हा, म्हणजे खिल्लारला जे गुण पाहिजे ते सगळं त्याच्यात आहे. सगळं आहे. हे वळू क्षेत्राला जाण्यासारखा बैल आहे. आणि हा बैल काय आहे की नाही, हा बैल वळूला बी चालतोय आणि शर्यतीला पण चालतोय. म्हणजे ह्याच्यात काजळी खिल्लार कॅटेगरीमध्ये येतोय. आणि बैलात राग एवढा आहे, तू मगाशी बघितला असतो. ते म्हणजे कसं त्याचं शर्यत क्षेत्राला काय काय गुण लागतात? शर्यत क्षेत्राला बैल रागीट असं लागतो. रागीट लागतो. हा, बुजार पाहिजे, त्याचं कान टवकारणं म्हणा, त्याचं इकडं तिकडं काय चाललंय जास्त लक्ष असतं. स्वतः बुजारपणा जास्त असतो. हा, शर्यतीच्या बैलाला कांबळ कांबळ कमी असते, पाय नक्की चांगले असते, छाती भारदस्त असते, उंची चांगली असते. महत्वाचा करंट पाहिजे बैला. आणि करंट हा तसं काय ह्याच्यात नाही मिळत नाही. तो पहिलं सुरुवातीपासून रक्तात करंट लागतात. तो काय मध्ये आणून तयार करतो म्हटलं तर होत नाही. नाही. पूर्वी त्याच्या ब्रिडिंग मध्ये त्याच्या वडिलांनी किंवा त्याच्या आईला किंवा त्यांच्या आजोबाचा करंट ह्या पुढे ब्रिडिंग मधनं येत असतात. आणि वळूसाठी काय गुण पाहिजेत आपल्याला? वळूसाठी म्हणजे वंशावळ महत्वाची. वंशावळ सध्या हा, वंशावळ आता तिकोंडी लाईन म्हणा किंवा सिद्धापूर लाईन म्हणा, ह्या 2 लाईनी खूप चालल्या. हा, त्यांची बैल चांगली बी व्हावं लागल्यात. आणि लहान असताना घेऊन मोठी करून विकायला फायदा पण भरपूर व्हावा लागला. 6-7 महिन्याची वासरं 1,00,000 सव्वा लाखाला घेऊन पुढं तो बैल 7-8 लाखाला पण विकू शकतो वळू क्षेत्रात. पण असं आता सध्याच्या घडीला चालले की प्रत्येक जण याचा आहे वळू, त्याचा वळू आहे असं म्हणून विकतात. पण तसं नंतर ते फसवेगिरी आम्हाला समजणं महत्वाचं. आता कसं आहे, प्रॉपर त्याची आईची महात्मी, आईचं हे, त्याच्यानंतर त्याची वडिलाची जागा, त्याच्या वडील, त्याची जन्मतारीख, त्याची भरवलेली तारीख, ही सगळी माहिती करून घेऊन मग त्या वळू क्षेत्रात गेलेलं चांगलं. कधी म्हणजे फसवेगिरी होणार नाही. आईची आणि बाबाची माहिती काढली की फसवेगिरी होणार नाही. म्हणजे शक्यतो कसं असतंय, एकदा पूर्ण आईची बी माहिती असते, बैलाची माहिती असते, त्याची तरी पण बैल तसा होत नाही. तिथं काय होतंय, माणसं सांभाळणीत चुकी होते असते. त्याच्यात वातावरणाचा फरक येतोय. आमच्या भागात 6 महिने दमट वातावरण राहत आहे. या आमच्या वातावरणाला बैल मऊच राहतोय. हाच बैल तिकडे गेला की ह्याच्यापेक्षा जास्त करंट न करू शकतो काम. हा, म्हणजे हे वातावरणाचा पण फरक त्याच्यावर पडू शकते थोडा. त्याच्यानंतर लव चांगली असत नाही. आमच्या भागात थोडी लवीचं प्रमाण जास्त आहे. दमट मोठं हे लव जास्त येते आमच्या भागाला. उन्हाचं प्रमाण कमी असल्यामुळे बैल बाहेरच निघत नाही. त्याला शरीराला पोषण द्रव्य मिळत नाही उन्हाचं. त्याच्यामुळं त्यांची लव चांगली येत नाही. आणि हेनासने चाऱ्याचं आणि त्यांच्या खाण्याचं व्यवस्थापन कसं असते? किती भरडा लागतोय चांगला बैल घडवण्यासाठी, किंवा कसं भरड्या व्यतिरिक्त अजून काय काय लागतोय बैलाला? भरड्या व्यतिरिक्त त्याला आठवड्याला धुणे म्हणा, त्याची नखे व्यवस्थित टायमाला काढणे म्हणा, त्याच्यानंतर त्याची अंग पुसणे म्हणा,
त्याच्यानंतर पायात हे चोथा म्हणा, सगळा म्हणा, बसण्यासाठी व्यवस्थित जागा करणे, गोटा चांगला असणे, ह्या सगळ्या बाबी चांगल्या पाहिजे. आणि बैल शक्यतो एका दाव्यावर फिरता असलेला बरा असतंय, म्हणजे पायाला पेन वाकडा पेन होत नाही आणि फिरत असल्यामुळं त्याची शरीराची ठेवण चांगली राहते. मेंटली पण डिप्रेशनमध्ये राहत नाही. तो कसाही नाचू शकतो एका दाव्यावर. पण आमच्या भागात काय होतंय, एका दाव्यावर बांधायला जागा असत नाही आणि पाऊस असल्यामुळे ते साध्य होत नाही. तिथून पुढे बैल आमची एका दाव्यावरच असतात, पण इथंपर्यंत आम्हाला हात बांधूनच घालावे लागतात गोट्यातच. आता तुम्ही डॉक्टर पण आहे पशुवैद्यकीयामधले, तर जर आता एकाकडे बैलजोडी असेल शर्यतीची किंवा वळू क्षेत्रातली, तर किती वेळानंतर डॉक्टरची फेरी गोट्यावर पाहिजेच? असं कमीत कमी 2 महिन्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी फेरी पाहिजे. एका महिन्यातून एकदा फेरी असावी. म्हणजे काही प्रॉब्लेम आला नाही तरी पण आला नाही तर फक्त नजर टाकून गेलं तरी बिघडला. म्हणजे त्याचं डिवॉर्मिंग म्हणा, त्याच्यानंतर लव बदलणं म्हणा, त्याच्यानंतर अचानकच बैल मऊ असतो एक दिवस, त्यावेळेचे ते उपयोगाला येते. अजून चांगल्या करण्यासाठी काय करू शकतो, सल्ला देऊ शकतो त्याच्यासाठी? चांगलं सांभाळण्यासाठी बैलाला वेळेवर खाद्य देणे, भरडा चांगला देणे, शेंगदाणा पेंड, त्याच्यानंतर मका, सातू या प्रकारचे खाद्य खाद्य देणे पाहिजे. अजून काय मिनरल मिक्सचर, टॉनिक वगैरे त्याला उपयोगी येऊ शकतात का? असं उपयोगी येऊ शकतात, पण मिनरल मिक्सचर शक्यतो बैलांना कोण देत नाही. आमच्या भागात तर कोण देत नाही. पुण्यासारख्या ठिकाणी ते सगळ्या प्रकारचे खाद्य, टॉनिक पण देतात, त्याच्यानंतर मिनरल मिक्सचर पण देतात. आमच्या भागात तेवढं मिनरल मिक्सचर वगैरे कोण देत नाही, कारण का तेवढं आमच्या भागात तेवढी मोठी बैलं सांभाळतच नाहीत पण, त्याच्यामुळं जास्त वेळ राहत नाहीत. आमच्या भागातला शेतकरी कमीत कमी 2 वर्ष सांभाळतो, 2 वर्षानंतर नाही सांभाळत. आणि सध्या आता वळू क्षेत्रामध्ये कधी बैल जे गायला दाखवतात त्याच्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं, ते कशामुळे वाटते तुम्हाला? असं त्यांच्या हव्यासभोवती पैशाच्या लोभापायी त्यांचं हार्ट अटॅकचं पण. कसं असतंय, दिवसाला 2-3 गायी ठीक आहे, दिवसाला 10-12 गायी लावून बैल मात्रा होते त्याच्यामुळे हार्टवर प्रेशर येतं. आणि आपण त्याचं हार मध्ये कसं असतंय, बैल 2 गायी लागल्यावर थकला की त्याला इंजेक्शन वगैरे देतात, त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे जास्त त्याचं इंजेक्शनचं शरीरावर परिणाम होतो. 6 वर्ष झाले या क्षेत्रात आहात, बैल जोडीबरोबर तुमचं असं कोणतं भावनिक नातं जमलंय की त्याच्यामुळे तुम्हाला समाधान वाटते किंवा मन रमतंय, तुमच्या बाबांचं पण तुमचं पण भावाचं? असं किस्से झाल्यात का तुमच्यावर, ते म्हणजे मनाला लागल्यात, असं चांगलं वाटलं? आता ह्याच वर्षी बेंदर करायचा नाही असं ठरवलं होतं आम्ही. मे महिन्यात शेवटीला साधी बैल होती माझ्याकडे कमी किमतीची, ती होती. त्याच्यानंतर अचानकच बैलाच्या गोट्यात बसल्यावर एका मित्राचा फोन आला, असं एका जागी बैल आहेत आणि साहेब तुम्हाला चालतात काय बघा बेंद्राला. बेंद्राचं माझं काय ह्या वर्षी डोसक्यात नाही म्हटलं मी, पण ते मित्र एकदा येऊन बघून तर जा असं म्हटल्यावर तिथं गेल्यामुळं ती बैल पसंत पडली. ती बैल तिकडं पसंत पडली, इकडं घरात गिरायक आलं बैलाला त्याच दिवशी इथली घरातली बैल फोनवर शिकली मी आणि तिथली बैल घेतली. ती बैल आणून इथं नंबर पण केली आम्ही. म्हणजे इथं नूल गडिंगला संकेश्वरला नाही, आमचं संकेश्वरला महाराष्ट्रातली बैल घेत नाही. महाराष्ट्रात कर्नाटकातली बैल घेतात, पण संकेश्वर बेंद्राला महाराष्ट्राची बैल घेत नाही. त्याच्यामुळं संकेश्वरला आम्ही जात नाही. आम्ही जातो नूल, बसरगे, हलकर्णी, त्याच्यानंतर हुनगिना. असं एक 4-5 ठिकाणी स्पर्धा भरवल्या त्या वर्षी, त्या ठिकाणी गेलतो आम्ही. नूलमध्ये तेवढा नंबर झाला आमचा. बाकी ते पंचांचं हे त्याच्यावर ते काय दरवर्षी तुमची बेंद्राला दरवर्षी असतातच. दरवर्षी आम्ही बेंदर गडिंगलाच पण करतो आणि बाहेर कुठली कमी जास्त 2-3 असली ती पण करतो. जास्त कोणत्या ह्याच्यात तुमचं हे आहे, म्हणजे आदत मध्ये जास्त आहे? आम्ही आतापर्यंत 5-6 वर्ष बेंदर केलं तर आदत मध्येच केलं. आदत मध्ये म्हणजे त्या कसं आहे, आदत मध्ये सांभाळणे कमी खर्चाची असते, त्याच्यामुळे आदतला आवड हे होते. मोठी बैल सांभाळणं खर्च बी जास्त आणि त्यांचा राग जास्त असतोय, सांभाळणं धरणं की त्यांचे कांत व्यायाम करून घेणं होत नाही आम्हाला. आदत बैलाला कसं दात लावायला म्हणजे 3 वर्षाचा होईपर्यंत थोडा व्यायाम कमी असला तर ती चालू शकतो. पण बैल दात लावल्यावर त्याला व्यायाम वगैरे म्हणा, खाद्य जास्त लागते म्हणा, वैरण निगा जास्त लागते.
आता याच्याबरोबर तुम्हाला ह्याचा पण म्हणजे आपली प्रदर्शन होत्यात त्याचा पण अनुभव खूप आहे. हा. तर त्याच्यात असं हे होते काय म्हणजे निर्णय चांगले देतात किंवा हे चांगलं देत्यात पण म्हणता येते आणि ठराविक प्रदर्शनं सोडली की घटप्रभात सारख्या ठिकाणी तर एक नंबर निर्णय निकाल दिला जातो. आणि साधी कुठं गावागावात भरवतात तिथं थोडं तोंड बघून काम केलं. तिथं बैलांच्याकडे बघत नाही. बैल तुमचा किती किमतीचा असू दे अथवा कुठल्याही जातीचा लाईनचा असू दे त्याच्याशी त्यांचा मतलब नसत. त्यांची ठराविक माणसं सोडली की ती दुसऱ्यांना नंबर देतच नाही. म्हणजे ही पण एक ड्रॉबॅक गोष्ट आहे आमच्या भागात. हेच दुसरीकडे होत नाही पण आमच्या स्पर्धा ही जास्त आमच्या भागातच भरते. आणि ठराविक लोकांनी सोडलं ते दुसऱ्या लोकांना नंबर देण्याचा विचार करतच नाही. ती बैलाची ब्रीडिंग बघत नाही. त्या नंबर दिलेल्या बैलात जो फॉल्ट असतोय तो फॉल्ट नंबर न दिलेल्या बैलात नसतोय पण ते तोंडावर बघून नंबर दिलेला जातो. असं थोडंफार चाललंय ह्या 2 वर्षात. आधी होत नव्हतं पण आता ह्या 2 वर्षात जास्त झालं. म्हणजे कुठे ना कुठेतरी शेतकऱ्यांनी याचा थोडं नुकसान आहे. फटका बसलाय. त्याच्यामुळं खिल्लार पालक कमी झालेत 2 वर्षात. गडिंग्लज तालुक्यातले जवळजवळ नामांकित बैल पाळणारी 10-12 कुटुंब बैल साधी घेऊन शांत बसले. म्हणजे नंबर इथं लोकल लेवलला द्या नसला तर पुढे पण त्याच्यावर परिणाम होऊ शकते. बैलाच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. असं आहे. म्हणजे ते नंबरशी एवढं काय मतलब नसतोय लोकांनी. नसतोय पण हौसेसाठी केलेलं असतंय. पण त्याच्यामुळं काय होतंय माणसाचं खचीकरण जास्त होतंय नंबर न झाल्यावर. एवढं करून बी काय मिळालं असं होतं. म्हणजे चांगली वस्तू असून पण नंबर मिळत नाही. मोल बरोबर भेटत. मोल बरोबर होत नाही. त्याची पारख व्यवस्थित होत नाही. त्याच्यात गडिंग्लजच्या पंचांचा काय हे गडिंग्लजच्या पंचांचा म्हणण्यापेक्षा स्पर्धा भरवण्याची चूक नसते. जी कर्नाटकातनं पंच बोलवतात त्यांनी चूक असते सगळी त्यांच्याकडेच. ठराविक 5-6 पंच आहेत. त्या पंचांना दरवर्षी बोलवतातच त्यांनी. आणि ती नसलेला फॉल्ट काढून चांगली बैल बाजूला करतात आणि त्यांच्या ओळखीची बैलांनी नंबर देऊन सोडते. असा विषय आहे सध्याला तर चालू आहे. आमच्या बरोबर ह्या वर्षी झालेला सत्य किस्सा आहे. आमचा तेवढंच नाही. त्याच्यानंतर बेळगुंदीची 2 बैल जोड्या. त्याच्यानंतर महागावच्या 2 जोड्या. त्याच्यानंतर आपलं म्हाकेचे मित्र आहेत आमचे नवनाथ चौगुले. त्यांची बैलजोडी चांगली होती. त्यांना नंबर दिला ह्या वर्षी. गेली 2 वर्षी त्यांना बी चुकवलं होतं. ह्या वर्षी त्यांना नंबर दिला. पण कसं होतंय पार्सलिटीचं प्रमाण हे पंचांच्याकडनंच होत असतंय. शक्यतो स्पर्धा भरवणाऱ्यांच्याकडनं तेवढं काही हे असत नाही. त्यांनी काय करतात आता ह्यांनी पंच नेमलंय. पंचांच्यावर सोडून सोडतात. तुम्ही काय करणार निर्णय तुमचा तुम्ही बघून. पंच म्हणून बोलवल्यावर त्याला सगळं माहीत असते असं त्यांचं समजूत असते. पण पंचांना निर्णय देताना चुकीचं द्यायला लागले सध्या. आत्ता तर 2 वर्षात आधी असं होत नव्हतं पण आत्ता जास्त झालं. आता एक समजा एक शेतकऱ्याची फॅमिली आहे. त्याचं शेती पण आहे त्याच्याकडे त्याला बैल सांभाळायचा नाद पण आहे किंवा आवड पण आहे. तर त्यानं शेती त्याचं काम किंवा कॉलेज आणि हे बैल तर तो करू शकतोय का याचं नियोजन? मी केलंय स्वतः. शेती पण केलंय कॉलेज पण केलंय आणि बैलांचा नाद पण केला. आमच्या वेळेवर करायचो. वेळेवर ऍडजस्ट करून घेऊन सकाळी 12पर्यंत कॉलेजला जाऊन यायचं. 12 नंतर बैल रिकामच असते. दिवसभर माणूस रिकाम असते. बैलाची निगा केली. तुम्ही बाहेर कामाला गेल्यावर तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्हाला या क्षेत्रात मिळू शकतात. म्हणजे त्याच्या सगळ्या पार्की त्याच्या पार्की हे म्हणण्यापेक्षा बैल घेऊन दुसऱ्याच्यात कामाला गेलं तर बी त्याच्यातनं काम व्हायला मिळू शकतो. आता कसं आहे बैलजोडींची संख्या कमी झालेली आहे आमच्या भागात. आमच्या गावात कमीत कमी 130-140 जोड्या असत होत्या दरवर्षी बसवेश्वर जयंतीला. यावर्षी फक्त 20 जोड्या आहेत. 20 जोड्या. हे आधुनिकीकरणामुळं थोडा फरक पडला आहे. पण आता ह्या वर्षी परत आणि बेंद्राच्या आधी 10-12 जोड्या परत वाढल्यात. आता ज्या आमच्या वयाची जी पोरं आहेत त्यांनी 4-5 पोरांनी नवीन खरेदी केली आहे आणि ती बैल चांगली सांभाळत आहेत सध्या. युवा पिढीचा पण युवा पिढीचा सहभाग आता सध्या वाढायला लागलाय या 2 वर्षात. तर तुम्ही त्यांना काय असं तुमच्याकडे एवढ्या 6 वर्षाच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी आहेत की या गोष्टीपासून पोरांनी लांब राहावं आणि या गोष्टी आत्मसात कराव्या त्याच्यामुळे व्यापाऱ्यांच्या फसवेगिरीपासून लांब राहावं. व्यापारी सांगते म्हणून घ्यायचं नाही. एखादा जुना जाणकार माणूस घ्यायच्या सोबत जो माणूस सांगू दे त्या माणसाच्या हिच्यावर घ्या. काय अडचण नाही. कोण डॉक्टरच पाहिजे असं नाही किंवा व्यापारीच पाहिजे असं नाही. डॉक्टरच्या म्हणण्यापेक्षा एखादा साधा वयस्कर माणूस ज्यांना बैल सांभाळले 10 वर्ष
त्या माणसाच्या सल्ल्यावर बैल घेतला तर माणूस फेल जातो. आणि चांगल्या गोष्टी काय कराव्यात त्यानं म्हणजे बैलांसाठी? चांगल्या गोष्टी त्यांचा आहार व्यवस्थित देणे, टायमाला खुराक दोन्ही टायमाला देणे, त्याच्यानंतर त्यांचं डिवॉर्मिंग करणे 3 महिन्यातून एकदा. त्याच्यानंतर आता सध्या लंपीचा रोग जास्त झाला त्याच्यामुळे त्यांना 2 टाइम धुरी घालणे, त्याच्यानंतर त्याच्यावर माशा बसू नये, जखम होऊ नये, त्यासाठी हा पायात पाला असो हातरणे, त्या प्रकारची काळजी घ्यावी लागते. म्हणजे बारीक सारीक गोष्टीवर थोडंफार जास्त लक्ष दिलं की फायदा आम्हाला पाहिजे तसं फायदा मिळतो. ह्या बारीक सारीक गोष्टीमुळेच नुकसान पण होत असते, पण ते समजून येत नाही. आता कसं असतंय, लंपी हा आजार व्हायरल असल्यामुळे कुठेही होऊ शकतोय, पुन्हा कुठल्याही बैलाला होऊ शकतोय, कुठल्याही गाईला होऊ शकते. त्याची विशेष अशी बातमी काय, आपल्या बैल स्वच्छ ठेवणे, आपली जागा स्वच्छ ठेवणे, आपला गोठा स्वच्छ ठेवणे, म्हणजे डास माशा वगैरे होऊ न देणे, ही काळजी घ्यावी लागते जास्तीत जास्त. तसं जर पूर्वीपासून जी चालत आलेली पारंपरिक गतीनं जी काय आहे बैल सांभाळायची, त्या पद्धतीने सांभाळत आलं तर काही अडचण येत नाही. आता एक म्हणजे हौशी आहेत घेणारे बैल घेणारी, पण त्यांच्याकडे बैल तसं तयार होत नाही आणि तिने 1 बुट्टी बरडा ठेवतोय, तिथं 2 बुट्ट्या बरडा ठेवतोय, मग त्याच्यातनं पण बैल तयार होत नाही. मग त्याच्यासाठी कुठल्या गोष्टी अपेक्षित होत्यात बैल न तयार होण्यासाठी? बैल न तयार होण्यात पहिलं महत्वाचं म्हणजे डिवॉर्मिंग. त्याला म्हणजे जंताचं औषध वेळेवर मिळत नाही, त्याच्याबरोबर त्यांना व्यायाम मिळत नाही. व्यायाम खाल्लेलं पचावं असा त्यासनी व्यायाम पण लागतो. बैल आठवड्यातनं 2-3 वेळा झोपावी लागते, त्याच्यानंतर त्यांना फिरवावं लागते. शेवट झोपायला वेळ मिळाला नाही, हातात धरून तर 1-2 किलोमीटर फिरून चालत राहायला लागते, चालवायला लागते. बैल किती चालेल तेवढा तब्येत त्याची सुधारत राहते. म्हणजे लोक बाबा तयार होईनात म्हणून आहार कमी पडायला, आहार जास्त देऊन उपयोग नाही, त्या पद्धतीने त्याला व्यायाम पण पाहिजे, व्यायाम ही द्यायला पाहिजे. म्हणजे घातले ते पचायसारखं व्यायाम. पहिलवान तसंच होत नाही, पहिलवान तालमीत किती कसरत करतोय पहिलवानालाच माहित असते. त्या पद्धतीनं पहिलवान घडवायचं झालं तर त्यांच्याकडनं कसरत ही करून घेतलीच पाहिजे. म्हणजे फक्त खादीवर बैल तयार होत नाही, फक्त कात घालूनच होत नाही, त्यासनी कसरत काम पाहिजे. त्याच्यानंतर हात निघा पाहिजे, पुसणं धुणं, त्याच्यानंतर हे शिंग नक्या टायमाला करणं. असा कुठला तुमच्या आयुष्यात प्रसंग घडलाय की बाबा बैलामुळे तुमचं मन असं आनंद अश्रू आले किंवा चांगलं वाटलं एकदम, हे या नादात असल्यामुळे किंवा या क्षेत्रात डॉक्टर की असल्यामुळे? स्पर्धेच्या वेळी ठराविक लोक म्हणत असतात तुमची बैल नंबर होत नाही, ते गावातल्यांनी थोडे नाकारलेले असते. त्याच्यामुळे तो बैल तिथं ह्या वर्षी झालं आम्हाला, आमची बैल कुठंच नंबर होणार नाही तसं 1-2 ठिकाणी बोललं होतं आम्हाला. आणि बैल बाहेर नेताना चालली बघा फिरायली, काय तर करायला असं तसं लोक बोलतात, पण त्या लोकांच्याकडे लक्ष न देता आमच्या नादानं आम्ही केलेलं कुठं तर सार्थ होतंय. ज्यावेळी बैल आमचा नंबर घेतला त्या दिवशी आमचा आनंदच गगनात मावला, त्या दिवशी आनंद असं आला, पहिला नंबर बसला पहिला बसलेला. म्हणजे लोकांच्या प्रतिक्रियाला तुम्ही न जुमानता आपलं जे काम आहे ते व्यवस्थित प्रामाणिकपणे करत राहायचं, एवढं. यश काय येते, आज नाही मिळलं तर उद्या तर मिळणारच, पण मिळणार, यश कुठं जात नाही. तर कसं आहे, आदत वयाची बैल जास्त घेतो आणि 1-2-3 महिने सांभाळून परत थोडेफार पैसे मिळाले की देऊन शकतो. जर कुणाला घ्यायचे असतील तर तुमच्याशी संपर्क केला तर तुम्ही त्यांना योग्य रीतीची बैल दाखवू शकतो, घ्या, सल्ला देऊ शकतो. घेणं सोडणं त्यांच्या म्हणण्यावर, पण सल्ला देऊ शकतो. आमच्या डॉक्टरकीच्या नॉलेजनुसार किंवा ह्या स्पर्धेच्या नॉलेजवर थोडं बहुत सल्ला देऊ शकतो. कारण काय कसं आहे, एक व्यापारीच लागतात, एक असते ते डॉक्टरच सांगतात. कारण तुम्हाला खिल्लारचा अभ्यास पण आहे, या नंबराचा पण अभ्यास आहे आणि डॉक्टर पण आहे त्याच्यानं. त्यामुळे या तिन्ही गोष्टींचा एकमेव संगम तुमच्यावर आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे जास्त त्याप्रमाणे प्रत्येक वेळेनं तुम्ही विचार करू शकता, प्रत्येक दोन्ही बाजूने विचार करू शकता. पण कसं होतंय, वय कमी असल्यामुळं ते आम्ही सांगू शकत नाही. ज्याची त्याची इच्छावर अवलंबून असते शेवटचे. अभ्यास हाय आमचा, पण आम्ही अभ्यास केला ह्याच्यावर, पण तेवढं सांगून ते लोकांना पटायला पण पाहिजे. विषय तो महत्वाचा. आणि सध्या कसं आहे, एखाद्याला सांगायला गेलं तर त्याचं उठतच असतं आपल्या भागात, माझंच खरं म्हणत असते, त्याच्यामुळे कोणाला जास्त सांगत बसायचं. जो बाबा खरोखर त्याला खरोखर जो इच्छिक आहे त्याच्या बरोबर जाऊन आम्ही त्याला हवा तसा बैल घेऊन देऊ शकतो. हवा त्या किमतीमध्ये मागून करून, तेवढ्याला माग, असं घे, अशी निगा कर, त्याला चांगल्या प्रकारचा सल्ला देऊ शकतो. बाजार कुठला आपल्या भागात जास्त खिल्लारसाठी प्रसिद्ध आहे? आमच्या भागात संकेश्वरचा बाजार एक लई मोठा प्रसिद्ध बाजार. म्हणजे चांगली खिल्लार जातीची जातीची बैल, स्पर्धेची बैल पण मिळतात
अवताची बैल पण मिळतात. त्याच्यानंतर पालखीच्या मापाची बैल ही आमच्या संकेश्वर बाजारमध्ये आहेत. रेसच्या पण इच्छा असतात ते? हा, रेसची बैल पण असतात. बेळगाव साईडला जो बैलगाडा रेस शर्यत होती आपली टायमिंग शर्यत, हा, मी 1 मिनिटामध्ये ठराविक अंतर पार करणे, ती बैल पण जास्त येतात आमच्याकडे. आणि तरेबंडी मोठी बैल, ती बैल पण इथून आमच्या संकेश्वर बाजारला इथं जवळपास येतच. म्हणजे हे महाराष्ट्र कर्नाटकचं एक बाउंड्रीवरचं हे असल्यामुळं. आणि इथं कसं असतंय, ठराविक 99% व्यापाऱ्यांनी मराठी समजतंय. महाराष्ट्रातलं गिरायक पण संकेश्वर बाजारला येते, कर्नाटकातलं गिरायक पण येते. त्याच्यामुळं बैलांची विक्री पण चांगली होती आणि खरेदी पण चांगली होती. पुण्या भागातली लोक ही संकेश्वर बाजारात येऊन बैल घेऊन जातात. आणि खाली मुधोळ माणिकपूर साईडचे लोक पण संकेश्वर बाजारातनं बैल नेतात. आता कसं आहे, त्या स्पर्धेसाठी जी ठराविक आपली लोक आहेत आपल्या भागात, ती चांगली बैल सांभाळतात. म्हणजे 2-2, 3-3 लाखाची एक बैल त्यांच्या घरी असतात. ती बैल संकेश्वर बाजारला असतात कधी कधी. ती बैल इथनं पुण्याला पण संकेश्वर बाजारातनं जातात, तरेबंडीला पण इथनं जातात. आता आमचा गेल्या 3 वर्षामागचा एक कोण तरेबंडीत आहे, तो मी खाली ह्याला दिलता, अंकलगीचे सावकार, त्यांना दिलता मी 1,70,000ला जोडी दिलती माझी. ह्या वयाची असतात, एवढ्या वयाची असतात. हा, एवढ्या वयाची असतात. त्यातला एकच बैल त्यांनी 1,30,000ला माझ्याकडनं गेल्यावर 3 महिन्यानं दिलता. 3 महिन्यानं तो बैल आता 9 लाख मागणी आहे त्या बैलाला. कशामुळे? म्हणजे त्याची शरीरयष्टी, त्याची उंची, त्याची निगा चांगली केली त्यांनी. आमच्याकडे पण चांगला होताच, लाईन चांगली होती त्याची. त्या लाईनमुळं पुढं तो तरेबंडीला गेला. आणि एक बैल त्यांनी घरी ठेवला होता, शांत होता ह्याच्यासारखा. तो बैल आता पुण्याकडे गेला. इथल्या आमच्या एलिमिनोळच्या एका व्यापाऱ्याने आणला होता, तो बैल पुण्याला गेला. म्हणजे प्रत्येकाला असं समजा पुण्याची हे असतात किंवा बाकीच्या ठिकाणची असतात, ती काही येऊन आपल्या एवढं संकेश्वर बाजार फिरून जाऊ शकत नाहीत. जर त्यांना फोनवरनं कॉन्टॅक्ट करायचं असलं किंवा तुम्ही त्यावेळेला फोनवरनं पण बैल दाखवताय का तशी असली तर? हा, तशी दाखवू शकतो, पण वेळेवर. हा, आमच्या वेळेत असली त्या टायमात ते असलं तर दाखवू शकतो. म्हणजे सेपरेट बैलच दाखवणार असं नाही सांगू शकत, कारण का माझा व्यवसाय असल्यामुळं आमचा व्यवसाय महत्वाचा. नाही, कुणाला विकायचे असतील ते सांगू शकतो. आता कोणाची उदाहरणार्थ तुमची बैल विकायची आहेत हे मला माहित असते, असे बाबा यांची बैल आहेत हे सांगू शकतात. त्याच्यामुळं काय होईल, मधला गाळा कमी होईल, शेतकऱ्याचा फायदा होईल, वेळ वाचेल, येणाऱ्याचा फायदा होईल आणि पारदर्शकता राहील सगळी. हा, पारदर्शकता राहील मेन महत्वाची. युवा पिढीनं या खिल्लार क्षेत्राकडे थोडं लक्ष देऊन काम करावं असं वाटतं. एवढं? हा, कारण का आत्ता सुशिक्षित बेकारी प्रमाण जास्त आहे. पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन 10-15-20 हजार कमवण्यात महिनाभर तिथे काम करण्यापेक्षा इथं राहून एखादा कोंड सांभाळून त्याच्यापेक्षा जास्त फायदा कमवू शकतात. किल्लारवर पण हे येणार नाही किंवा किल्लार जात नष्ट होणार नाही. त्याच्यामुळं संख्या वाढेल त्यांची आमच्या भागात. त्याच्यामुळे संख्या वाढल्यामुळं काय होईल, त्याची मागणी चांगली आहे सध्या. आता तर पुण्यासारख्या ठिकाणी त्या मापाची खुंड 1,00,000-1.25 लाख रुपयाला घेऊन जाते फक्त त्या मापाची खुंड बैलगाडा शर्यतीला. हा, पण बैलगाडा शर्यतीच्या ह्याच्यानं जर खरेदी करून कोण सांभाळला तर तिकडनं माणूस, आता मोबाईलचा युग चालू आहे, मोबाईलवर टाकल्यामुळं ग्रुप आहेत सध्या मोबाईलला, किल्लार ग्रुप आहेत 2-3, त्या ग्रुपवर हे मिळालं की पुण्या साईडनं लोक येऊन इथनं घेऊन जाऊ शकते. हा, फक्त तुम्ही त्यांच्यासाठी वेळ दिला पाहिजे. त्यांच्यासाठी वेळ दिला पाहिजे, ते तुम्हाला वेळ देतील, तुम्ही त्यांना वेळ द्या. तर तुम्ही त्यांचं कसं संवर्धन कराल तसं तुम्हाला फायदा होईल त्याच्यात. म्हणजे फायदा पण आहे असं की आता काय हे नाही असं पहिल्यासारखं राहिलं नाही. पहिल्यासारखं नाही राहिलं. तर पहिला कसं बैल आणायची 5-6 वर्ष एकाच घरात राहतो. आता तेवढं नाही, 2-2.5 वर्ष लई. 2-3 वर्षी बैल बदलायला लागतात. काय झालंय, आत्ताच चारा म्हणा किंवा पाणी हे खाद्य पूर्वीसारखं राहिलं नाही. तुम्हाला काय वाटते, म्हणजे पहिलाची बैल कशी होती आणि आत्ताची बैल कशी आहे, त्याच्यात काय फरक जाणवते तुम्हाला? पूर्वीची बैल जी असत होती ती बैल कायम औत काम करून त्यांची व्यवस्था एक माणूस त्याच्यावरच राहणार. त्यांची ताकद कशी असायची आणि आत्ताच्या बैलात काय ताकद नाही? आत्ताच्या बैलात ती ताकद नाही. अगोदरची जी 2 बैल करत होती, आता ती 4 बैल सुद्धा करत नाही. म्हणजे काय, त्यामुळे त्यांची ट्रॅक्टरमुळे हे कमी झालं. जुंपणं म्हणा, औत काम
कमी त्यांचा झाला. सराव कमी झाला. त्यांचा सराव सराव कमी व्यायाम झाला. कमी झाला. म्हणजे- सराव कमी असल्यामुळं तेवढं काम त्यासनी आता होत नाही. म्हणजे पहिला इलाजच नव्हता, बैलांनीच करायला लागला. सगळं काम बैलांनीच करायला लागलं. स्क्वेअरला माणूस असल्यासारखं हा. तू नाही तू ट्रॅक्टर असल्यामुळं त्यांचं काम थोडं कमी झालं. त्याच्यामुळे त्या जातीवर पण परिणाम परिणाम झाला. झाला. त्यांची ताकदीचे प्रमाण थोडं कमी झालं. कमी झालं. नोव्हेंबर डिसेंबर पासून आऊत चालू झालाय. हा. म्हणजे जून अखेरपर्यंत त्यांच्या सोमवार सोडून संपूर्ण दिवस त्यांच्या खांद्यावर जो असणार म्हणजे सोमवारी बैल या भागात झोपत नाही. कोण झोपत नाही. सोमवारी ते बसवेश्वरचा वार म्हणून हा. कोण झोपत नाही. म्हणजे एक वर्षात नाही 2-3 एक बसवेश्वर जयंती आणि सोमवार त्या आणि दिवशी. बेंद्राच्या दिवशी हा. ह्या भागात कोण बैल झोपत नाही. त्यांच्याकडनं काम करून घ्या. काम करायचं नाही. झुमऱ्यासाठी काम करण्यासाठी म्हणून झोपायचं. म्हणजे यंत्रसामग्रीवर मुळे या जातीवर पण त्याचा प्रभाव त्याचा परिणाम पडला. झाला. थोडा प्रभाव झाला. थोडा प्रभाव. मग आता कसं काय आहे, रोज काम करणारा माणूस आणि कधी तर काम करणारा माणूस ह्याच्यात जसा फरक आहे हा. तसं बी ह्या बैलांच्यात झालाय. हा. त्यामुळे त्यांचं हा. वंश पुढे तसा हा. होत गेला तसा त्या होत गेलाय परिस्थितीनुसार. परिस्थितीनुसार. त्याच्यानंतर टायमिंग वेळ काळ बदलला. आता अवकाळी पाऊस चालू झालाय. हा. आधी कसं नोव्हेंबरला काम चालू केलं की जानेवारीपर्यंत फुल काम असायचं त्याचं. रोज 2 टाइम झोपायलाच लागणार. नांगरणी, सुळपणी, त्याच्यानंतर 4 बैल 6 बैल झोपून नांगर करायला लागत होतं. हा. 8 बैल झोपून एका ते रानाला. झोपायचं. त्याच्यानंतर ती ढेकळं फोडायला आणि त्याच्यावर आणि लाकडं फिरवा, बिंद झोपा, हे एक असत होतं. ते झाल्यावर वळवाचा पाऊस चालू होत होता. एकदा 2दा पाऊस पडून झाल्यावर पळव चालू होणार. म्हणजे आता मारणी, कसं रासनी बांडगं मारा, रोटर मारा, हा. तसं तसं बैलांचं त्या काळी त्या त्यावेळी काळी चालू होतं. चालू होतं. जमीन पण आपण नांगरायची, हा. कुळव तास ते काय काय म्हणतात ना हा. कोळं- पळव मारणे, रासनी मारणे. रासनी मारणे. हा. मग नंतर कुरी पूर्वी. कुरी मोकळ फिरवणे. म्हणजे उद्या पेरताना त्याला कुरीला काय डसू नये, दाणं तटू नये. तरी एक शेत तयार जेव्हा उन्हाळ्यापासून त्याच्यात पेरापर्यंत किती वेळा बैल फिरवायला लागायची अशी त्यावेळी आमचा हिशोब असत नव्हता. आठवड्याला चालूच बैल. चालू त्या म्हणजे शेतात. प्रत्येक जमिनीला नाही म्हटलं तर 15-16 वेळा कुळव होणार, हा. 4-5 वेळा रासणी म्हणून होणार हा. आणि 3-4 वेळा मोकळी कुरी फिरवायची. मोकळी. म्हणजे रान भुसभुशीत करणे. म्हणजे एवढं त्या काळी त्या करत काळी होतं. चालू म्हणजे होतं. माणसांची मेहनत पण तेवढी होती हा. आणि बैलांच्याकडनं पण तेवढं काम करून आणि घेतलं त्यावेळी आम्ही करत होतो त्यावेळी जमीनची कसं होत होतं, त्या रस्त्यावर जसं धूळ होत आहे हा. तसं त्या पद्धतीनं आमची शेतातली माती तयार होती. गादीवर चालण्यासारखं गादीवर म्हणजे एकदम बारीक अशी एकदम माती. बारीक ढेकळ म्हणून मिळणार नाही. हा, हा. असं त्यामुळं काम सुपीकता बैलानं जास्त होणार. पीक आता उत्पन्न कमी झालंय, हे झालंय, हे कारण बैलांची आवड कमी झाली. आता बैलासाठी एक माणूस कायम लागतो. होय. बैल पळवण्यासाठी बैलाजवळ एक माणूस कायम लागतो. कायम पाहिजे. आता नाही, ट्रॅक्टरनं 2 तासात काम करून घ्यायचं आहे आणि रोज बाहेर कामाला जायचं. बैलाची उसाभर कोण करत बसणार वर्षभर. मग त्या बैलांचं आणि कसब केलेल्या शेतात आणि ट्रॅक्टरचं कसब केलेल्या शेतात यात फरक आहे भयंकर भयंकर. जमीन आसमानचा फरक. जितकी जनावरं शेतात फिरतील हा. आणि त्यांचं मलमूत्र जे प्रत्येक वेळा मावत मरतो त्यावेळी त्यांचं शेण म्हणा, हा. मलमूत्र म्हणा आणि त्यांचं ते पायाचं हे म्हणा, त्यांच्यात त्या मातीत येऊन त्या मातीला एक जसं भाकरी करताना अगर चपाती करताना पीठ कसं मळून त्याला एक खुसखुशीतपणा आणतात, हा. तर त्या पद्धतीनं माती तयार होती. त्यामुळं पिकाला भयंकर जोमानं वाढत होती तुम्ही आणि आता रोगराई सुद्धा कमी असत होती त्याच्यामुळे त्याच्यामुळे. म्हणजे जनावरांच्या मलमूत्रामुळे सुद्धा पिकाला पडणारं रोगाचं प्रमाण कमी असतं. आता काय आता हे एकदा देशी गायच्या ह्याच्यात सिद्ध झालंय. होय. देशी गायच्या गोमूत्र आमचं जनावर बी शास्त्रीय शेतात पद्धती मोकळ्या सिद्ध रानात झालेलं आहे. फिरणार. जनावर बी मोकळ्या रानात ठराविक फिरणार. रोगावर देशी गायचं गोमूत्रच गुणकारी औषध आहे. होय. आता कसं 2 वेळा ट्रॅक्टर मारला की लोक नाही, पेराय मोकळी. झालंच. ट्रॅक्टर मारून झालं म्हणजे पेरायला चालू झालं. त्याच्यामुळे काय झालं, जमिनीतली राबणूक कमी झाली. हा. त्याच्यानंतर त्याची कसायची कस कमी झाला. ती ढेकळं म्हणा, त्याच्यानंतर त्याच्यातले जीवजंतू म्हणा, ती राहणारे तसंच राहणार जीवाणू.
म्हणजे ते जमिनीला एक कंपनी सारखं फक्त करायचं उत्पन्न काढून घ्यायचं, करायचं उत्पन्न काढून घ्यायचं असं. आणि जनावर होती तोपर्यंत काय होणार, ते जमिनीतले जे सूक्ष्म द्रव्याचं अन्न असत होतं त्यामुळे ते सुरक्षित राहत होतं. त्या सूक्ष्म द्रव्यांना लागणारं खाद्य हे जनावरांच्या मलमूत्रापासून मिळत होतं. आणि आता रासायनिक खताचं प्रमाण आणि औषधाचं प्रमाणामुळे ते सूक्ष्म द्रव्याचं प्रमाण कमी असल्यामुळे शेतीचं उत्पादन कमी झालंय. त्याला कारणीभूत हेच आहे, ट्रॅक्टर मारणे किंवा म्हणा किंवा रासायनिक खताचा जास्त वापर म्हणा. पूर्वी कसं होतं, रासायनिक खताचा उपयोग कमी असत आणि शेणखतावर जास्त भर असत होता. घरात 10-12 जनावर असायची. दर वर्षाला आपला शेणखताचं जागा रिकामी करायची म्हणून ते नेऊन शेतात टाकत होती लोक. ती शास्त्रीय दृष्ट्या बरोबरच होतं. ते जनावर कमी झाल्यामुळं मलमूत्र शेण हे कमी झालं, त्याच्यामुळं शेणखत शेताला कमी झालं. त्याच्यामुळं असं एका प्रॉब्लेममुळं जवळजवळ 10-12 ठिकाणी कमी झालं. आता तुम्ही सांगताय की पहिल्यासारखी माती अशी हवेत उडती, म्हणजे राख उडती, त्याच्यामुळे ते सूक्ष्म जीव असतात त्यांनाच नाही, पण ते पोषक वातावरण त्याच्यात जास्त स्प्रेड व्हायला किंवा पसरायला. आता कसं एकदम गीच्च माती असते, त्याच्यात तेवढं हे सूक्ष्म द्रव्य. त्यामुळे ट्रॅक्टरच्या बोजामुळे काय होतंय, जमीन खाली दबत जाते, घट्ट होत जाते खालची ट्रॅक्टरमुळे. वरचीच्या एक 6 इंच 8 इंच माती पण खाली सगळं रस्त्यासारखं घट्ट होत जात, वजनामुळे ट्रॅक्टरच्या वजनामुळे. आणि ते जोरात दाबून फिरत असतंय त्यामुळे काय होतंय, खालची जमीन घट्ट होईल त्यावेळेस चाक पुढत जातं ट्रॅक्टरचं. जनावरांचं तसं नाही, पाय बसतंय तेवढीच जागा आणि बायाचा आकार लहान असतंय खोरांचा, ती चालत जाणार. आता किती तसं बघायचं, बैलांनी शेत नांगरून त्याच्यात पाऊस पडल्यावर माणसानं फिरून बघायचं आणि ट्रॅक्टरनं नांगरून फिरून बघायचं, म्हणजे त्याला अंदाज येईल. रोटर किती म्हटलं 4 बोटच तेवढं जाते, बाकी त्याच्यानंतर आत जातच नाही. लय 6 इंच जाते. आणि आमच्या बैलांना ज्यावेळी मारत होतो त्यावेळी 1.5 पावणे 2 फुटापर्यंत आम्ही आमचे नांगर खाली जात होते. आता 8 ते 9 इंच ट्रॅक्टर किती गेलं तर 9 इंचाच्या खाली तर ट्रॅक्टर जास्त. म्हणजे पहिल्याच्या काळी जमीन नांगर मारत होतो, 8 बैल जपून जी नांगर मारत, जमीन खालीवर झाली, खालची माती वरून पडत, वरून 1.5-2 फुटापर्यंत जात होती. हे पण एक हे आहे, त्याच्यामुळे शेतीवर. आणि त्यामुळे काय असणार, ते वरचं जे कसपाटचं वगैरे झुडपांचं झाडांची जी मुळं असणार ती खालची सगळी 1.5 फुटापर्यंत तुटणार. आता काय होणार, ते 9 इंचापर्यंत जी जमीन पासून 9 इंच खोलीपर्यंत आहे तेवढीच तुटणार, त्याच्या खालची मुळं आणि तसंच राहणार. त्यामुळे ते पीक यायला आणि ते झाडांची मुळं त्याच्यात पसरलेला, त्याला जे पण आपण घालेलं पिकाला ते झाडाचे मुळं, झाडाची मुळं म्हणा किंवा हे म्हणा आपलं शेतातलं तणाच. आधी काय होत होतं, तण खाली जाऊन पडणार, चांगली माती 2 फूट 1.5 फुटापर्यंत तर खाली जाऊन पडणार. त्यामुळे तणाची तणाचं बी 1.5 फुटाच्या ऊन लवकर. ह्या भागात तणाचं प्रमाण बी जास्त त्याच्यामुळे झालं, नांगरणी व्यवस्थित न झाल्यामुळे. त्याच्यामुळे तण वाढीत जोर लागतो. होय. आणि आताच्या तरुण पिढीला नांगर मारायचं, अगर नांगराचं ते कसं झुंपायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे, आताच्या तरुण पिढीला ते माहीतच नाही झालं. म्हणजे जनावर कमी झाल्यामुळं. अगोदर कसं होतं, प्रत्येक घरात जोडी असणार, बैलजोडी असली म्हणजे प्रत्येकजण एकमेकाला जायचं. प्रत्येकजण 7-8 बैल काय बळवू शकत नाही. त्यामुळे काय होणार, गावातली जी बैलजोडी असतात, सरकारनं यंत्रणा चालू केल्या गट शेती, ही सुरुवातीला आधी होती, तुम्ही आमच्यात येणार आम्ही तुमच्यात येणार. ती मध्ये ही ट्रॅक्टर युगात ह्या मधल्या काळात थोडी बंद झाली. ती आता सरकारनं आम्हाला योजना करून सांगायला लागल्या, तुम्ही गट शेती करा, तुम्ही असं करा. हे आधी कोण सांगितलं नव्हतं, आधी होतीच ही गट शेती. तुमच्यात आम्ही आल्यावर आम्ही तुमच्यात येणारच. म्हणजे करून काम करत होतं. आता हे गव्हर्नमेंटला सांगायला लागलंय आम्हाला, असं करा म्हणजे जुनं परत आणि परत अप्लाय करायला, दुसरं काही नाही. आणि अगोदर कसं होतं, त्यांची बैल त्यांच्यात 8-10 जाणार नांगराला, आमच्यात 8-10 येणार आणि 4-5 जणांचं मिळून चालू असणार. 4-5 बैलांना बी काम रोज असणार, बैलांना रोज आमचं झालं तुमचं असणार, तुमचं झालं ह्यांचं असणार.
म्हणजे एकेका शेतात एक 7-8 जोड्या एकदमच लागायच्या शेतात. होय. त्यामुळं कंटाळा पण येत नाही नाही बैलांना नाही, आणि काम बैलानं पण बी येत लगेच. नाही आणि माणसानं बी येत नव्हतं. असं. म्हणजे रोजच्या रोज त्यांचं ते कामच असणार. मग पहिलाचं जेवण तुम्हाला चांगलं वाटते काय हे जीवन चांगलं वाटते आता चालेल? नाही, पहिलाचं जेवण कसं होतं, पहिल्याच्या जेवणात जी ताकद होती ते आताच्या जेवणात ताकद नाही. म्हणजे आयुष्य पहिल्याचं चांगलं होतं काय आत्ताचं? अगोदर अगोदरचं. होय. मग आता ते दिवस बघायला गावत नाही. या सगळ्या आपल्या मुलाखतीतून असं प्रतीत झालं की ही बैलजोडी फक्त शेतकऱ्याची ताकद नाही, तर त्या शेतकऱ्याचा विश्वास, परंपरेचं प्रतीक आणि संयम, शिस्त आणि योग्य काळजी आणि अनुभव आणि आपल्या शर्यतीसाठी काय त्याच्यात क्वालिटी असाव्यात, वळू क्षेत्रासाठी काय क्वालिटी असाव्यात हे या मुलाखतीतून स्पष्ट झाले. आणि अशाच प्रकारच्या जे जुन्या लोकांचं किंवा शेतकऱ्यांचं, जे खिल्लार पालकांचं जाणकार आहेत, त्यांचं प्रत्येक अनुभव आपण या अशा मुलाखतीतून लोकांपर्यंत आणि महाराष्ट्रापर्यंत आणत राहू. धन्यवाद.